गुड मॉर्निंग. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आजचा आपला घटक आहे तो बुद्धिमत्ता विषयातील क्रम म्हणजे क्रम या उपघटकातील क्रम या घटकातील चुकीचे पद ओळखणे हा घटक आहे. आता चुकीचे पद ओळखणे म्हणजे काय, तर या घटकामध्ये तुम्हाला काय केलं जातं, तर एक संख्या किंवा एखाद्या विशिष्ट शब्दांची मालिका दिली जाते आणि त्याच्यामध्ये एक संख्या किंवा एक शब्द काय केला जातो, तर वेगळा दिला जातो, म्हणजे त्या गटाशी संबंध नसणारा. तर तो शब्द आपल्याला काय करायचा असतो, ओळखायचा असतो. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही आता समजा एक मुलींची ओळख केली आणि एक मुलांची ओळख केली, बरोबर आहे की नाही, पण एक मुलगी मुलांच्या ओळीमध्ये उभी राहिली तर चुकीचं काय होईल रे, मुलगी चुकीची होईल की नाही. म्हणजे ती मुलांची ओळ आहे परंतु त्याच्यामध्ये मुलगी उभा राहिली तर चुकीचं काय होईल, ती एक मुलगी. अशाच पद्धतीने आपल्याला चुकीचं पद शोधायचे. आता हे चुकीचं शब्द शोधण्यासाठी जे चुकीचं शब्द आहे, संख्या आहे, ती शोधायची असेल तर पहिल्यांदा काय करावं लागतं, तर आपल्याला त्या दिलेल्या संख्यांमध्ये दिलेल्या शब्दामध्ये काय संबंध आहे, काय संबंध आहे ते अगोदर बघायचं आणि त्याच्यानंतर चुकीचा शब्द, चुकीची संख्या कोणती आहे ते आपण पटकन ओळखू शकतो. म्हणजे सूक्ष्म निरीक्षण आणि त्या गटामध्ये कोणता सहसंबंध आहे हे जर आपल्याला कळलं, म्हणजे ते समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत किंवा फळांची नावं आहेत, फुलांची नावं आहेत, भाज्यांची नावं आहेत, हे जर कळलं तर आपल्याला आपोआप काय होतं, तर त्या गटामध्ये कोणता पद चुकीचा आहे ते आपल्याला कळतं. बरोबर आहे. मग आता याच्यावरती प्रश्न कसे विचारतात ते आपण बघूया. बघा, प्रश्न 1 ते 5 साठी सूचना आहेत, नमुना प्रश्न आहेत. सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे, बघायचा आहे. खाली दिलेल्या प्रश्नातील चुकीचे पद ओळखून योग्य पर्याय निवडा. आता इथं संख्या दिलेत बघा. पहिल्यांदा काय दिले, संख्या बघा, 9, 12, 18, 14, 24, 27 आणि 33. आता या संख्या आहेत, यामध्ये आपल्याला एक पद असं आहे जे चुकीचं आहे. बघा कोणतं आहे, कोणतं चुकीचं आहे. आता सम विषम संख्या म्हटलं तर 9 विषम आहे, 20 सम आहेत, 27 विषम आहे, 33 विषम आहे, म्हणजे हा पर्याय नाही. आता दुसरा बघा काय येईल, टप्प्याने संख्या येतात का, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 नाही, टप्प्याच्या संख्या सुद्धा बरोबर. तर ह्या संख्या सगळ्या आहेत त्या 3च्या पाड्यातल्या आहेत. बघा बघा, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 सम 18, 14ला भाग जातो का 3 ने, नाही, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 3 1 3, 3 1 3 म्हणजे 3 11 33 आहे की नाही. म्हणजे त्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत. फक्त 14 ही संख्या काय आहे, 3 ने भाग जाणारी नाही. म्हणजे या गटातलं चुकीचं पद कोणतं आहे, कोणतं आहे, 14, पर्याय नंबर 2 बरोबर. दुसरा बघूया आपण, हात बांधा, तोंडावर बोट. पहिली हात बांधा, बघा, 2, 3, 5, 7, 9, 11, 13. संख्या बघितली की कळायला पाहिजे काय, मूळ संख्या आहे. 2 3 5 7 9 2 3 5 7 11 13 ह्या संख्या काय आहेत, मूळ आहेत. पण ह्या मूळ संख्यांच्या गटामध्ये 9 ही संख्या मूळ आहे का, नाही, म्हणून चुकीचं पद कोणतं आहे, 9. ठीक आहे, सोपं आहे ना रे. पुढचा बघा, तिसरा. आता हा तुम्ही मला सांगायचे 14, 15, 16,
16, 20, 28, 24 आणि 32. सांगा. दोन ने भाग जाण्यापेक्षा बघा बाकी सगळ्या सम संख्या आहेत. 15 ही एकच विषम संख्या आहे. किंवा तुम्ही म्हणताय तसं 2 ने भाग जातोय. बेसाती 14, बेअट्टी 16, बेन 22, त्याला पण 2 ने भाग जातोय. 24 ला जातो, 32 ला जातो. कारण काय, तर ह्यांच्या एकक स्थानी 4, 8, 2 आहे. म्हणजे ह्याला सुद्धा जातो. फक्त कोणत्या संख्येला जात नाही, 15 ने. आणि बाकी सगळ्या सम संख्या आहेत. 15 ही एकमेव कशी आहे, विषम संख्या आहे. म्हणून पर्याय नंबर 4 15. पुढचं बघा. 25, 20 बघा. 25, 20, 15, 35, 45 आणि 75. हा बघा कोणता येईल रे. असं पण येऊ शकतं. सगळ्याच्या एकक स्थानी 5 आहे. हा फक्त वेगळा आहे. बरोबर. किंवा बाकी संख्याला 5 ने भाग जातो आणि 20 ला 5 आणि इतर संख्यांनी सुद्धा भाग जातो. म्हणजे 2 ने जातोय, त्याच्यानंतर 4 ने जातोय, आहे की नाही. त्याच्यानंतर अजून कशाने जातो, 20 ला भाग 10 ने जातो, आहे की नाही. तर बाकी संख्या आहेत त्यांना 5 ने जातो आणि इतर संख्यांनी पण जातो. परंतु 20 ही संख्या आहे त्याला 5 आणि इतर संख्यांनी सुद्धा भाग जातो. म्हणून काय आहे, 20 पर्याय नंबर 3. नाही थोडा वेळ. पुढे बघा 5वा. तांदूळ, गहू. आता हे तर किती सोपं आहे बघा. तांदूळ, गहू. पहिले तुम्ही सांगायचे मला हे. ज्वारी, मेथी, बाजरी, मका. गटात न बसणार काय आहे, मेथी. का रे, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका. काय आहे, धान्य आहे. काय आहे, धान्य आहे. तर मेथी ही काय आहे, भाजी आहे. पर्याय नंबर किती आहे सांगा, 4. पर्याय नंबर 4. पुढे बघा. आता नमुना प्रश्न संपले. सरावासाठीचा पहिला प्रश्न बघा. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, बुद्धिबळ आणि व्हॉलीबॉल. काय रे, बरोबर. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल हे काय आहेत, मैदानी खेळ आहेत. तर फक्त बुद्धिबळ हा खेळ कसा आहे, बैठे खेळ आहे. म्हणजे पर्याय नंबर 1 बुद्धिबळ. दुसरं बघा. मराठी, हिंदी, संस्कृत. अरे देवा. बघा पुढचा आपला प्रश्न होता दुसरा. मराठी, हिंदी, संस्कृत, गणित आणि इंग्रजी. का म्हणून संस्कृत का, कारण की सगळे विषय नाही. बघा तुम्हाला वाटणार मराठी, हिंदी, गणित, इंग्रजी हे आम्हाला शिकवायला घटक आहेत त्याच्यामुळे हे आहे, संस्कृत आम्हाला नाही. तर असं नाही. तर मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी ह्या भाषा आहेत. काय आहे, भाषा, बोलण्याच्या भाषा आहे. तर गणित हा काय आहे, आकडेमोड करायचा विषय आहे. बरोबर आहे की नाही. तर ह्या बाकीच्या भाषा आहेत. गणित भाषा आहे, मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे, संस्कृत भाषा आहे आणि इंग्रजी भाषा आहे. गणित फक्त काय आहे, विषय आहे की नाही. म्हणजे गणित आकडेमोड करण्याचा विषय आहे. म्हणून पर्याय नंबर 2 गणित. पुढे बघा. गाय, म्हैस, बैल, लांडगा, कुत्रा
पाळीव प्राणी आहे. लांडगा हा काय आहे? जंगली प्राणी आहे. पर्याय नंबर 4. पुढे बघा. चौथा, खडू फळा. खडू फळा. खडू फळा. बाग मुलगा. शेतकरी खेळाडू. शेतकरी बरोबर. का म्हणून शेतकरी? खडू फळा बाग मुलगा खेळाडू हे साधारण शाळेतले शब्द आहेत. तर शेती हा काय आहे? व्यावसायिक आहे. शेतकरी आहे का नाही? म्हणून वेगळा शब्द कोणता येतोय? शेतकरी. पुढचं बघा. सायकल मोटार बस जहाज टांगा. सायकल मोटार बस जहाज टांगा. काही रे जहाज. बाकी सगळे रस्त्यावरून जाणारे वाहन आहेत म्हणजे सायकल मोटार बस आणि टांगा. जहाज हे कसलं? पाण्यातून वाहतूक करणारे हे आहे. पुढे बघा. काजू आंबा जांभूळ सीताफळ आणि बोर. काय येणार आहे? का म्हणून? बरोबर. काजू आंबा जांभूळ आणि बोर यांच्यामध्ये एकच बी आहे. तर सीताफळ ह्याच्यात कशा आहेत? अनेक, एकापेक्षा जास्त बिया आहेत. पुढे बघा. वर्षा वसंत हेमंत शिशिर किशोर. वर्षा का म्हणून? ते आपलं डोकंच नाही चालत त्याच्या पुढं आहे की नाही? काय म्हणली संचिता? वसंत हेमंत शिशिर किशोर पोरांची नाव आहेत. वर्षा फक्त मुलीचं नाव आहे. चला वर्षा आहे की नाही? पहिला क्रमांक वर्षा रंगवून टाकला आणि चुकलं. हे काय रे? उपऋतू आहेत. वर्षा वसंत हेमंत शिशिर. किशोर उपऋतू आहे का? उपऋतू किती आहेत? 6. वर्षा हेमंत वसंत शिशिर ग्रीष्म शरद हे 6 ऋतू आहेत. उपऋतू आहे की नाही? फक्त किशोर हे मुलाचं नाव आहे म्हणून चुकीचं पद कोणतं आहे? किशोर. पर्याय नंबर 2. असा विचार करत नाही तुम्ही आणि त्याच्यामुळे प्रश्न चुकतात. 8वं बघा. 18 12 24 27 36 42. कोणतं रे? 27. का म्हणून 27? बाकी सगळे सम संख्या आहेत. 27 फक्त कसा आहे? विषम आहे. पर्याय नंबर 1. 9वं बघा. 17 22 25 29 33. 22. का म्हणून 22? बरोबर. 17 25 29 33 हे काय? विषम आहे. 22 हा फक्त काय आहे? सम आहे. पर्याय नंबर 2. काय म्हणतात? दे ग. आईची बसली आहे. पेन नव्हता. 2 4 8 लगेच बसला की द्यायचंच नाही. अहो लय गुण होते. अहो एक दिवस सुद्धा त्यांच्याकडे एखादी वस्तू राहते. अजिबात ध्यान देत नाही कशावर. बघा संख्या पुढच्या. 2 4 8 18 32 आणि
64. का म्हणून 18 सांग? मला का म्हणून सांगायचंय, नुसतं 18 सांगायचं नाही. बघा तिथं संख्यांकडे बघा, माझ्याकडे बघू नका. 2 आहे, 2 नंतर 4 आहे, 4 नंतर वर्ग संख्या आहेत का? 8 आहे. बघा 2 ला 2 ने गुणलं किती आलं? 4 ला 2 ने गुणलं किती आलं? 8 ला 2 ने गुणलं किती आलं? 16. आता इथं 16 असतं. 16 ला 2 ने गुणलं किती आलं? 32. 32 ला 2 ने गुणलं किती आलं? 64 ला 2 ने गुणलं लगेच म्हणून टाकायचं 66. 2 चोक 8, 2 सक्का 12, 128. म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे? प्रत्येकाला 2 ने गुणलं की पुढची संख्या उत्तर येते. चुकीचं पद कोणतं आहे? 18. खुणा करून नका घेऊ रे. आता मी कन्नड शिकते आणि कन्नड मध्येच सांगते बघा, मराठीत सांगून काही उपयोग होईना. पुढचं बघा 4 16, 4 16 36 49 34 100. हा काय 49? हा कुठली समसंख्या आहे? हा बरोबर आहे की 4 सम आहे, 16 सम आहे, 36 सम आहे. हा बरोबर. 49 फक्त कशी आहे? विषम आहे. पर्याय नंबर 2. बरोबर. कळते की लगा तुम्हाला? हा पुढे बघा 4 7 11 16 23 29. काय बघा कोणतं चुकीचं पद वाटतंय? 4 मध्ये किती मिसळल्यावर 7 येते? 3 मिसळलं. 7 मध्ये किती मिसळल्यावर 11 येते? 11 मध्ये किती मिसळल्यावर 16 येते? म्हणजे बघा क्रम सापडला का आपल्याला? 3 4 5. आता ह्याच्यामध्ये किती मिसळले? 6. 16 मध्ये 6 मिसळले किती येते? इथं किती आले? 23 येते का? किती येते? 22. किती? 22. आता 22 मध्ये किती मिसळ लागेल? 7 आणि 2 9. किती आलं? 29. म्हणजे इथं किती पाहिजे? 22. चुकीचं पद कोणतं आहे? 23. पर्याय नंबर 1. कळलं का? काय अडचण आहे का? नाही. बघा ज्या वेळेस तुम्ही संख्यांचा क्रम, संख्यांमध्ये काय सहसंबंध आहे किंवा शब्दांमध्ये काय सहसंबंध आहे हे ज्यावेळेस तुम्ही लक्षात घ्याल त्यावेळेस तुम्हाला काय होईल तर हा घटक सुटणार आहे. समजलं? समजते का? ठीक आहे. काय अडचण असेल तर व्हिडिओ बघा आणि उद्या हा घटक सोडवून आणायचा.